नमस्कार नमस्कार मिसिंग लिंक आताचा कनेक्टिंग लिंक म्हणजे लोकार्पण सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवेंद्रराजे भोसले, तटकरे, भरत शेट गोगावले, मेघनाताई बोर्डीकर, सुनीलजी तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, श्री अनिल गायकवाड, श्री मिलिंद म्हैसेकर, श्रीमती मनसा म्हैसेकर, तसेच सर्व प्रसार माध्यमातले सर्व प्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी, सर्वच इथे राबणारा कर्मचारी वर्ग भगिनींनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज एक मे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार बौद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पात मिसिंग लिंक प्रकल्प लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सर्वांच्याच साक्षीनं आज करण्यात आलं. आजचा दिवस खरं तर आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा अभिमान आणि ऐतिहासिक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. राज्यातले पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या नावाने ओळखल्या पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आपण महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस राज्याचा प्रगतीचा वेगाचा आणि आधुनिकतेचा आणि याच रस्त्यावरील पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग कनेक्टिंग लिंक आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. खरं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा अर्थसंकल्पाची घोषणा केली. प्रकल्पाचं सुरू झाल्यानंतर त्याची पाहणी केलेली आपण ऐकलेलं आहे, शिंदे साहेबांकडून ऐकलेलं आहे. आणि मंत्रालयातील आपल्या राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेत या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ते घेत असायचे. या संदर्भामध्ये वेळोवेळी सूचना आवश्यक त्या सूचना सुद्धा ते करायचे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब अजितदादांमध्ये खरंच या प्रकल्पामध्ये फार मोठं योगदान ही केवळ रस्त्यांची जोडणी नसून वेगवान प्रगतीची एक नांदी म्हणायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की सामान्य नागरिकांना प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य नेहमीच कटिबद्ध असतं. बघायला गेलं तर आता शिंदे साहेबांनी सांगितलं की समृद्धी मार्ग सारखेच अटल सेतू, कोस्टल रोड आणि आता म्हणजे कनेक्टिंग लिंक म्हणजे या प्रकल्पामधून हेच की राज्याला जागतिक दर्जाचा शासनाचा नेहमीच दृढ निश्चय आणि या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत, इंधनाची बचत होणार आहे, पर्यावरणाचं रक्षण होणार आहे आणि सुखकर प्रवास सगळ्यांसाठीच होणार आहे. आपल्याला माहिती आहे की घाटातील तीव्र वळण अंतर कमी झाल्यामुळे पथकर नाक्यावरील विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी इंधनाच्या वापरात घट झाल्यामुळे रोज रुपयाची बचत पण होणार आहे. सुरक्षिततेचा अपघाताची संख्याही कमी होणार आहे. त्यामुळे मला नक्कीच वाटतं सगळ्यांसाठी उपयोगाचा मिसिंग लिंक प्रकल्प राज्याच्या आर्थिक प्रगतीचा दुवा आहे. त्यामुळे उद्योग व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नक्कीच मार्ग उघडलेले आहेत. या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचा विशेष विचार करण्यात आलाय. आधुनिक सुरक्षा सुविधा बोगद्यामध्ये आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणाली स्मार्ट एक्सप्रेस वे ठरणार आहे. या प्रकल्पासाठी लोकांनी
ज्या लोकांनी परिश्रम घेतलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री मेघनाताई यांच्यासह यांच्यासह सर्व सहकारी कर्मचारी या प्रकल्पासाठी काम करणारे सर्व अभियंते कामगार सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. आपल्याला माहिती की मिसिंग लिंक 6,695 कोटी रुपये खर्च आलेला आहे. आत्ताच आपल्या सगळ्या समक्ष जगातील सर्वात रुंद 5 मीटर रुंदीचा बोगदा 5 मीटर रुंदीचा बोगदामध्ये सामील झालेला आहे. आता गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच भारतातील सर्वात उंच केबल्स या प्रकल्पात समाविष्ट आहे. त्यामुळे पुणे मुंबई अंतर 6 किलोमीटर कमी होणार आहे. 30 मिनिटे प्रवासाचा वेळ बचत होणार आहे. अत्यंत उपयुक्त प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे. सगळ्यांचं अभिनंदन करते.